एकदा एका गावात श्रीधर नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याला गणपती बाप्पावर अतिशय श्रद्धा होती. तो दररोज गणपतीची भक्तिभावाने पूजा करत असे. त्याची आर्थिक स्थिती खूपच खालावलेली होती. शेतात पिकं नीट येत नव्हती आणि कुटुंबाचाही पोटापाण्याचा प्रश्न होता. मात्र त्याची गणपतीवरील श्रद्धा अटळ होती. एके दिवशी गणेश उत्सव जवळ आला आणि गावात मोठ्या आनंदाने गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली. श्रीधरलाही गणपती बसवायचा होता, पण पैशाची चणचण असल्यामुळे त्याला गणपतीची मूर्ती आणणे शक्य नव्हते. तरीही त्याने आपल्या मनात ठरवले की यंदाही गणपती बाप्पाची स्थापना करायची. श्रीधरने खूप प्रयत्न केले, पण पैसे जमा झाले नाहीत. शेवटी गणपतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने नदीकाठी जाऊन माती आणली आणि स्वतःच गणपतीची मूर्ती तयार केली. त्याने अत्यंत भक्तिभावाने मूर्ती बनवली, त्याची स्थापना केली. गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीधरने अत्यंत श्रद्धेने पूजा केली. त्याच्याकडे फार काही नव्हते, पण त्याने जे काही थोडंफार अन्न होतं ते बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केलं. श्रीधरची भक्ती आणि प्रेम पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले. रात्री श्रीधर झोपला असताना त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात गणपती बाप्पा स्वतः त्याच्यासमोर आले आणि म्हणाले, तू माझ्यावर जी श्रद्धा आणि भक्ती ठेवली आहेस त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू कधीही संकटात असला तरी मला हाक मार, मी नक्कीच तुझी मदत करीन. श्रीधरला हे स्वप्न खरे वाटले, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या अंगणात एक अनोळखी माणूस आला. त्याने श्रीधरला एक मोठी पिशवी दिली. श्रीधरला आश्चर्य वाटलं आणि त्याने विचारलं, ही पिशवी कसली आहे? त्या माणसाने सांगितलं, गणपती बाप्पाने मला सांगितलं की ही पिशवी तुला द्यावी. आत काय आहे ते तूच बघ. श्रीधरने पिशवी उघडली तर त्यात सोन्याचे दागिने आणि भरपूर धन होतं. त्याला काहीच कळेना की हे सगळं कसं घडलं. त्याने ताबडतोब गणपती बाप्पाचे आभार मानले आणि आपण संकटातून मुक्त झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीधरने त्या धनाचा उपयोग गरिबांच्या मदतीसाठी केला आणि आपलं जीवन आनंदात व्यतीत केलं. त्याच्या गणपतीवरील श्रद्धेमुळे तो आर्थिक संकटातून सुटला आणि त्याचे जीवन सुखमय झाले. या कथेतून हे शिकायला मिळतं की खरी श्रद्धा आणि भक्ती माणसाला कोणत्याही संकटातून तारू शकते. गणपती बाप्पावर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला बाप्पा नेहमीच मदतीला धावून येतो, अशी भक्ताची भावना असते.